नमस्कार, मी धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आहे ना मशरूम बनवणार आहोत, सुकी भाजी बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी मटार घेतलेले आहेत आणि मशरूम पण आहेत। मी ते ना 2-3 पाण्यात धुवून परत पाण्यात असेच ठेवलेले आहेत। इथे कांदा टोमॅटो घेतलाय आणि फोडणीसाठी मी तमालपत्र घेतलंय आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलाय। आधी आपण इथे फोडणी देऊन घेऊया। मी ना एक अर्धा पळी तेल तापायला ठेवलेला आहे। त्याच्यात आपण तमालपत्र आणि दालचिनीचा तुकडा आहे हा टाकून घेऊया। ना आलं लसणाची पेस्ट आहे थोडी, ती टाकली मी। तेल आहे ना खूप तापलेलं आहे। आपण कांदा पण टाकून घेऊया। कांदा ना चांगला लाल होईपर्यंत भाजायचा आहे। कांदा ना छान लाल झालेला आहे। आपण टोमॅटो आहे ना तो पण टाकून घेऊया। टोमॅटो ना चांगला मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं। टोमॅटोवर ना थोडं मीठ टाकूया आपण, म्हणजे तो पटकन मऊ होईल। आमच्या इथे ना आजूबाजूला 2 ते 3 बिल्डिंग मध्ये ना पूजा चालू आहे। ते तुम्हाला गाड्यांचा वगैरे आवाज येतच असेल। थोडी हळद टाकली आहे, अर्धा चमचा। 1 चमचा धना पावडर आहे आणि 1 चमचा जिरा पावडर टाकायची आहे। घरचं लाल तिखट आहे हे मी एक चमचा टाकलेला आहे आणि कश्मीरी लाल पावडर आहे ही 1 चमचा टाकूया। इथे मी ना किचन किंग मसाला घेतलेला आहे, एक अर्धा चमचा टाकूया ह्याच्यात। हे छान आहे ना मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यात आहे ना थोडं पाणी टाकून आहे ना आपण हे शिजवून घेऊया। इथे थोडं असं झाकण ठेवून आहे ना एक 5 मिनिटं ना कांदा आणि टोमॅटो शिजवून घेऊया। आपलं हे शिजतंय ना तोपर्यंत आपण आहे ना मशरूमचे भाग करून घेऊया। एकदम बारीक करायचं नाही मशरूम, कारण ते शिजलं ना की ते खूप बारीक होतं। त्यामुळे मी एकाचे फक्त 2 भाग करून घेतेय। इथे ना 5 मिनिटं झालेली आहेत। छान तेल पण असं मस्त सुटलंय त्याला। आणि मशरूम टाकून घेऊया। वाटाणा आणि मशरूम आपण टाकून घेतलेत। याच्यामध्ये थोडीशी मी कसुरी मेथी टाकणार आहे। मेथी ना भाजून बारीक केलेली आहे। भाजली की ना त्याचा स्वाद आहे ना खूप छान येतो एकदम। आता ह्याच्यामध्येच आहे ना मी इथे टोमॅटो सॉस घेतलेला आहे, अगदी थोडाच घेतलेला आहे। ह्याच्यात थोडं पाणी टाकून आहे ना अगदी थोडं मीठ टाकलेलं, आता अगदी थोडं मीठ टाकून घेऊया। आणि ह्याच्यात आहे ना थोडंसं पाणी टाकणार आहे, अगदी थोडं टाकायचं। आपल्याला सुकी भाजी करायची आहे, एकदम ग्रेव्ही नाही करायची। आता कुकरचं झाकण लावून आहे ना आपण फक्त एकच शिट्टी करून घेणार आहोत, जास्त शिट्टी नाही करायची आहे, मग ते एकदम गीर होईल मशरूम। एक शिट्टी झाली आहे, मी गॅस बंद करून घेतलाय। तर इथे आपण आहे ना एक फोडणी देणार आहोत। तर त्यासाठी इथे मी लसूण घेतलेला आहे। मी इथे लसणामध्ये ना थोडंसं तेल टाकलंय आणि आपण बटर टाकूया। डायरेक्ट बटर टाकलं ना तर ते करपतं, म्हणून थोडंसं आधी तेल टाकलंय मी। लसूण आहे ना छान असा ब्राऊन करून घ्यायचा। इथे ना गॅस बंद करून टाकणार आहे। इथे बघू शकता लसणाचा ना छान रंग चेंज झालेला आहे, हे बघा मस्त तो लाल झालेला आहे एकदम। आणि ह्याच्यात आहे ना मी एक अर्धा चमचा कश्मीरी लाल पावडर टाकते। गॅस बंद केल्यावरच पावडर मसाला टाकायचा, नाही तर मसाला करपतो लगेच। आणि आपण हे सगळं भाजीत टाकून घेऊया। या इथे ना कोथिंबीर आहे, ही पण मी टाकून घेणार आहे। बघू शकता भाजी खूप छान कलर पण मस्त आला एकदम। मटार मशरूम नक्की करून बघा। अशा प्रकारे ना इथे आपलं मटार मशरूम रेडी आहे। तर रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली।
आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा. बाय.